नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझे बेरोजगार मुली डेव्हऑप्स इंजिनियर 45 डे चॅलेंजच्या 35व्या दिवशी. तर मंडळी, काल मी माझा पहिलाच टेराफॉर्म रिसोर्स तयार केला आणि सक्सेसफुली रन बघून खूप आनंद झाला. पण इथे थांबणं तर शक्यच नाही. आज आपण टेराफॉर्म मध्ये अजून डीप डाईव्ह करणार आहोत. मल्टिपल रिसोर्सेस, व्हेरिएबल्स आणि आउटपुट्स, प्रोजेक्ट स्ट्रक्चर तयार करणं. आज बेसिक फाईल वरून पुढे जात मी एक छोटा ऍडव्हान्स सेटअप तयार केला. टेराफॉर्म साठी मी 3 फाईल्स तयार केल्या: main.tf, variables.tf, outputs.tf. या तिन्ही मिळून एक कम्प्लीट टेराफॉर्म प्रोजेक्ट तयार होतो. व्हेरिएबल डिफाईन करणं. variables.tf मध्ये मी काही इम्पॉर्टंट व्हेरिएबल्स डिफाईन केले: इन्व्हायरमेंट्स, ऍप नेम, इन्स्टन्स काउंट वगैरे. यामुळे माझा कोड रियुजेबल, क्लीन आणि प्रोफेशनल होत जातो. मल्टिपल रिसोर्सेस तयार करणं. आज मी main.tf मध्ये 2 रिसोर्सेस तयार केले: रँडम आयडी रिसोर्सेस डेमो पर्पजसाठी, लोकल फाईल रिसोर्सेस ज्यात टेराफॉर्म आउटपुट सेव्ह होतं, आणि दोन्ही रिसोर्सेस व्हेरिएबलवर चालतात. इथे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोडचा रिअल फील मिळतो. टेराफॉर्म इनिट, मग टेराफॉर्म प्लॅन आणि मग टेराफॉर्म अप्लाय. मी सर्व स्टेप्स एक एक करून रन केल्या. टेराफॉर्म इनिट, टेराफॉर्मने प्लगइन डाउनलोड करून सेटअप कंप्लीट केला. टेराफॉर्म प्लॅन, मला परफेक्ट दिसलं काय क्रिएट होणार, किती रिसोर्सेस प्रोव्हिजनिंग होतील आणि व्हॅल्यूज वापरले जातील. आणि मग सर्वात आनंदाचा मोमेंट, टेराफॉर्म अप्लाय. फक्त काही सेकंड्समध्ये दोन्ही रिसोर्सेस तयार झाले आणि आउटपुटमध्ये दिसलं रँडम आयडी आणि लोकल फाईलमध्ये सेव्ह केलेला टेक्स्ट. हा छोटासा डेमो असला तरी तो दाखवतो टेराफॉर्म रिअल इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करतं. असं झाला आजचा ॲडव्हान्स टेराफॉर्म डेमो. मल्टिपल रिसोर्सेस, व्हेरिएबल्स, आउटपुट सगळं एकाच ठिकाणी. खूप मजा आली प्रॅक्टिकली सेटअप करताना. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेस सोबत अजून एक पाऊल डेव्हऑप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हऑप्स आणि बेरोजगार मुलगी डेव्हऑप्स इंजिनियर. टाटा.